प्राणायाम रेग्युलर सुरू केला, ट्रेकिंग छोटे-छोटे सुरू केले आणि 1 महिना या ट्रिपचा अभ्यास सुरू केला, की नाही ओके. मला आता महादेवांच्या घरात नक्कीच जायचंय. केसरीचं योगदान खूप छान वाटेल, की या वातावरणात मॅच होण्यासाठी 18 दिवसाची ही आमची ट्रिप होती. ओके. किंवा थंडी इतकी प्रचंड होती, तर ते लोकं रक्त गोठू नये म्हणून डायमॉक्सच्या गोळ्या द्यायचे आम्हाला ओह! रात्री. किंवा आता आपण सगळ्यांनी 2020 मध्ये मास्क घातलं, हां. बरोबर आहे. पण आम्ही पहिल्यांदा ते मास्क हे तिथे घातलं. हे ओके. कशासाठी, की छोटे-छोटे बर्फाचे कण नाकाद्वारे आत जायचे आणि मग संसर्ग होऊ ओह! नये, घशामध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणून ते आम्हाला मास्क म्हणजे घालायला ओके. कंपल्सरी सांगितलेलं होतं. मग त्याच्यामध्ये आम्हाला थर्मल घाला, थर्मलवर एक स्वेटर घाला, त्यावर आपला ड्रेस घाला, त्यावर पुन्हा एक स्वेटर घाला आणि एवढं करूनही ते ओके. मास्क घालायचं, हँड ग्लोव्हज घालायचे, ते मोठे शूज घालायचे. प्लस केसरीने आम्हाला त्या वातावरणात जाण्यासाठी त्यांचे तिथले जॅकेट्स दिलेले होते. ओके. जे म्हणजे ऑलमोस्ट असं वाटत होतं, की आपण चंद्रावर चाललोय की काय. कारण ओह! कानटोपी होती, त्याच्यावर स्कार्फ होता, कानात कापूस होता. म्हणजे की इतकं सगळे चिलखत आपण घातलेली हां, होते. हां. त्याचं वजन पण खूप होतं आणि अशा वातावरणात आपल्याला चालायचं होतं. मग यांनी आम्हाला एक सागाला एक छोटं ट्रेक ठेवलं होतं. की या ट्रेकला आम्हाला त्यांनी नेलं, की तुम्हाला जमतंय का? तुम्ही या ओह! वातावरणाशी रुळताय का? ॲडजस्ट होताय का? हं. तसा हा ट्रेक नेला.